बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीमध्ये भोंदूबाबाचा घाणेरडा प्रकार समोर आलाय। अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। भोंदूबाबा विरोधात पीडित महिलेची राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे। पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मात्र हा भोंदूबाबा आरोपी अद्यापही फरार असल्याचं कळतंय। पुण्यातील खेड तालुक्यातल्या चांडोलीमधील हा संपूर्ण प्रकार आहे। अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदूबाबा, ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते, त्यांनी माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली। त्यांनी मग माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलीस कंप्लेंट केली, पण ह्याच्यावर कोणतीही न्यायालयीन कंप्लेंट झालेली नाहीये, कारवाई झालेली नाहीये। आणि मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहे।